लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. दैनिक सकाळ पेपरमध्ये बातमी आली राखी आपण 2 दिवस घालतो तरी पडेल. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज आपण कोरोना काळामध्ये बघितली किती गरज लागत होती ऑक्सिजन आम्ही करतो. त्याच्या माध्यमातून जय हरी जय माता जय श्री कृष्ण. आज आपण यशोदानंद गोशाळेमध्ये माहिती घेत आहोत. यशोदानंद गोशाळा ही 2020 साली आम्ही सुरुवात केली. नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशिनी या गावी ही गोशाळा आहे. करमाळ्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती आपली गोशाळा स्थित असून 2020 साली एका गायीपासून सुरुवात केलेली. आज रोजी 70-72 गायी आपण पाकड स्वरूपाच्या कत्तलखान्यातील वाचलेल्या सर्व गायींचे संगोपन त्या ठिकाणी करत आहोत. त्या गायींचं दूध हा विषय नसतो, कारण सर्व भाकड झाल्यानंतर शेतकरी आपल्यापर्यंत देतो. त्यामुळे आम्ही शेणापासून काही विविध वस्तू आम्ही तयार करतो. त्याच्यामध्ये शोभेच्या वस्तू असेल, शोभे तोरण, लटकन, दिवे, राखी, विविध प्रकारच्या कृष्णाचे, विठ्ठल रुक्मिणीचे अशा वेगवेगळ्या मूर्त्या, शोभेच्या वस्तू आपण शेणापासून तयार करतो. आणि त्या माध्यमातून बचत गटाच्या सहयोगाने आपण विधवा महिलांना देखील रोजगाराची संधी त्या उपलब्ध करून दिलेली. आणि त्या माध्यमातून ते आपण त्यांना रोजगाराची संधी आणि गोशाळा स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याच्यासाठी रोजचा जो चाऱ्यासाठी लागणारा खर्च असेल, आपल्याला साधारणतः एक चारा, त्याला वाडा असेल किंवा मका असेल, मुरघास आहे, ह्या आम्ही करून दिलेल्या मुरघास, ह्या सर्व गोष्टींचा साधारणतः एक 2-2.5 हजार रुपये आपल्याला दैनंदिन खर्च असतो. तो खर्चासाठी आपल्याला विविध स्तरावरून काही लोक मदत करतात. आपण सर्वांनी सहकार्य त्यासाठी करत असतात. एवढीच अपेक्षा करतो. आज रोजी मदत करणारे प्रामुख्याने कोणत्या संस्था असतात? सर्वच प्रकारच्या संस्था असतात की जे समाजामध्ये दातृत्वाचं काम करतात. व्यक्ती असेल, संस्था असेल. आज रोजी ह्या साखव फाउंडेशनने आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. साखव फाउंडेशनने देखील खूप छान कार्यक्रम घेतलेला आहे. सर्व स्तरावरच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आणि त्यांना या ठिकाणी मदतीचं लोकांना आवाहन केलेले. ह्या ठिकाणी आलेला हा प्रत्येकजण दाता आहे. तो कोणी संस्थे स्वरूपात असेल आणि कोणी व्यक्तीच्या स्वरूपात नसेल, परंतु हा दाता हा कोणी असू शकतो. आता सध्या किती जनावर आहेत आपल्या गोशाळेत? 70-75 गायी आहेत सर्व. त्याचा रोजचा खर्च आणि त्याचं आर्थिक बजेट कशा पद्धतीने मॅनेज करता आपण? त्याचा रोजचा खर्च आपल्याला जो आहे तो साधारणतः एक 2 ते 2.5 हजार रुपये आपल्याला खर्च येतो. त्याचं आपण चाऱ्यासाठीच मुख्यतः खर्च जो आहे तो आम्ही बाकीचे कुटुंबीय सर्व तिथं सेवा देण्याचं काम करतो. तिथं बाकीचं काही विषय नाही, परंतु त्या 2 ते 2.5 हजार रुपये चाऱ्याचा हा जो खर्च आहे तो तिथं होत असतो. एखाद्या सामाजिक संस्थेला जर आपल्याला मदत करायची असेल तर आपलं नाव आणि आपलं ॲड्रेस आणि आपला मोबाईल नंबर सांगा. हां, कोणाला जरी आपल्याला सहकार्य करायचं असेल तर आपली संस्था जी आहे ती यशोदानंद गोशाळा, राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपली गोशाळा स्थित आहे. करमाळा आणि दौंड या रस्त्यावरती ही गोशाळा आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्याला अटॅच म्हटलं तर भिगवण बारामती नगर त्या रोडवरती आपली गोशाळा राशीन हे गाव आहे आणि त्या ठिकाणी आपली गोशाळा आहे. त्या ठिकाणी आपल्या गोशाळेला आपल्याला संपर्क करायचं म्हटलं तर 73 50 12 5007 या नंबरवरती आपण संपर्क करू शकता किंवा 73 50 93 5008 या 2 नंबरवरती आपण संपर्क करू शकता. या नंबरवरती संपर्क करून आपल्याला जी हवी ती माहिती आपण विचारून त्यांना जे सहकार्य आपल्याला करायचं आहे ते करू शकतो. माझं नाव मिलिंद राऊत, हा माझाच नंबर आहे. माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.